आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर नसेल आवडत तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता। सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला अर्धा चमचा हळद घ्यायची आहे। त्याच्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ घ्यायचे आहेत। तुम्ही पॉलिशचे किंवा बिना पॉलिशचे तीळ यूज करू शकता, कोणताच प्रॉब्लेम नाही आहे। त्याच्यानंतर 1 चमचा आपल्याला गरम मसाला घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आता आपण वापरणार आहोत 1 चमचा लाल तिखट। हे लाल तिखट आपण आपल्या घरातलं वापरायचं आहे, जे रोज आपण भाजी करण्यासाठी वापरतो ते लाल तिखट घ्यायचं आहे। त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे, कारण ओवा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो आणि नेहमी आपण भाजीत वापरतोच। सो आज आपण आलू पराठ्याची जी भाजी असते त्याच्यासाठी ओवा वापरणार आहोत। 1 चमचा आपल्याला धना पावडर घ्यायची आहे। जर तुमच्याकडे धना पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही धने मिक्सरवरती बारीक करून घेतले तरीही चालतील। आणि इथे अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला वापरायचा आहे। जर तुमच्याकडे चाट मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता, कारण चाट मसाल्याने खूप छान चव येते आपल्या भाजीला। सो आता हे सगळे मसाले आपण काढून घेतलेले आहेत। यामधले मसाले कमी जास्त होऊ शकतात। जर तुमच्याकडे एखादा मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही नाही यूज केला तरीही चालेल। आता हे आपण एका साईडला ठेवून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपल्याला इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। 1 चमचा बडीशेप घ्यायची आहे। इथे तुम्ही कोणतीही बडीशेप वापरू शकता, भाजकी असेल किंवा न भाजलेली असेल तरीही चालेल। 1 चमचा धने घ्यायचे आहेत आणि याच्यानंतर आपल्याला 2 तेजपत्त्याची पाने घ्यायची आहेत, कारण तेजपत्त्याची चव खूप छान लागते। आणि हा जो तेजपत्ता आहे तो आपल्याला असे छोटे छोटे तुकडे करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे। आणि आता हे आपल्याला मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे। एकदम बारीक पावडर करायची नाही, जाडसर असंच ठेवायचं आहे। जर तुमच्याकडे खलबत्ता अवेलेबल असेल तर तुम्ही त्यामध्ये ते कुटून घेतलं तरीही चालेल। आता तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे ही मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे, कारण हे जेव्हा आपण भाजीत यूज करतो ना तेव्हा त्याची टेस्ट खूप छान लागते। कारण हे जे जाडसर वाटलेलं असतं ते भाजी खाताना दाताखाली येतं, सो टेस्ट खूप छान होते आणि चव ही खूप छान असते आणि एकदम हॉटेल स्टाईल आपला आलू पराठा तयार होतो। इथे आपल्याला आता सगळ्यात पहिल्यांदा एक पॅन घ्यायचा आहे। तुमच्याकडे कढई अवेलेबल असेल तर तुम्ही कढई घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे। जर तुम्हाला तेल आवडत नसेल, बटर किंवा तूप आवडत असेल तुम्ही ते घेऊ शकता। अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि हे जिरे सगळ्यात पहिल्यांदा छान असे तडतडून द्यायचे। त्याच्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। ही तुम्ही ताजी कढीपत्त्याची पानं सुद्धा वापरू शकता आणि जर तुमच्याकडे ड्राय केलेला कढीपत्ता असेल तुम्ही तो वापरला तरीही चालेल, चव खूप छान असे लागते। त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत आपल्याला 2 बारीक चिरलेल्या। जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी बनवत असाल तर मिरच्यांचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आहे आणि जर तुम्ही तुमच्यासाठी बनवत असाल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तिखट कमी जास्त करू शकता। आता हे छान असं आपलं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये, मिरची, कढीपत्ता आणि जिरे। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला, कारण हे आलू पराठे तुम्ही झटपट बनवू शकता। कोणतीही पूर्वतयारी तुम्हाला लागत नाही, पीठसुद्धा मळायची यामध्ये गरज नाही। आता जो आपण मिक्सरमध्ये मसाला बारीक करून घेतला होता, धने, तेजपत्ता आणि बडीशेप, ती सुद्धा या तेलामध्येच घालून घ्यायचा आहे आपल्याला। आणि हा जो मसाला आहे तो फ्राय करताना आपल्याला हाय फ्लेम करायची नाही, मीडियम टू लो तुम्ही ठेवू शकता आणि हा मसाला छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। हा जो आपण जाडसर मसाला वापरत आहोत तो एकदम हॉटेल स्टाईल होतो, कारण हॉटेलमध्ये असा जाडसर मसाला यूज केला जातो भाजींमध्ये। समोसाची भाजी असू द्या किंवा बटाटा वडा असू द्या किंवा आलू पराठ्याची जी भाजी असते त्यामध्ये असा जाडसरच असा मसाला तयार केलेला असतो। त्याच्यानंतर आपण जो एका प्लेटमध्ये सगळे मसाले, सुखे मसाले जे आपण काढून घेतले होते ते सुद्धा याच तेलामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि फ्राय करायचे आहे, जेणेकरून बारीक केला तरीही चालेल, कारण हे मसाले परतवून घ्यायचे आहेत। हाय फ्लेम करायची नाही, नाहीतर तुमचे मसाले जळून जातील, फोडणीसुद्धा तुमची करपेल। त्याच्यानंतर इथे 3 आपल्याला उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत। या बटाट्यांची क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबानुसार कमी किंवा जास्तसुद्धा करू शकता। जर तुम्हाला जास्त आलू पराठे बनवायचे असतील तर तुम्ही बटाट्याची क्वांटिटी वाढवायची आहे। आता हे बटाटे अशा प्रकारे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत। तुम्ही हाताच्या मदतीने घेऊ शकता मॅश करून, किंवा जर तुमच्याकडे मॅशर अवेलेबल असेल तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता। आणि जर मॅशरसुद्धा अवेलेबल नसेल तर तुम्ही चाकूच्या मदतीने
त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले तरीही चालतील. आता हा जो बटाटा आहे तो आता या मसाल्यामध्ये आपण फ्राय करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला रेड चिली फ्लेक्स वापरायचे आहेत, कारण रेड चिली फ्लेक्स दिसायलाही खूप छान दिसतात आणि टेस्टही खूप छान देतात. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता ही भाजी आपल्याला परत एकदा फ्राय करून घ्यायची आहे. दिसायलाही खूप छान दिसते ही भाजी. जर तुम्हाला कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर घालू शकता, पण ते ऑप्शनल आहे. आवडत असेल तर तुम्ही घाला. आता हे आलू पराठे बनवण्यासाठी आपण पीठ तयार करून घेणार आहोत. 1 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, जे आपण रोज चपाती करण्यासाठी वापरतो ते गव्हाचं पीठ. त्याच्यानंतर अर्धा कप आपल्याला मैदा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे मैदा अवेलेबल नसेल तर तुम्ही पूर्णपणे हे आलू पराठे गव्हाचे सुद्धा बनवू शकता. आणि मैदा आवडत असेल तुम्हाला तर मैदासुद्धा अर्धा कप घालायचा आहे. 1 चमचा तेल आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे तेल मी साधंच वापरलेलं आहे, कोणतंही गरम करून घेतलेलं तेल नाही. त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला इथे ओवा घालायचा आहे, जेणेकरून याची चव खूप छान लागते. आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे तेल यामध्ये घातलेलं आहे ते चांगलं असं पिठामध्ये मिक्स होईल आणि छान असं आपलं पीठ तयार होईल. एकदम छान अशी कन्सिस्टन्सी येईल. यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. 3 वाटी पाणी यामध्ये आपण घालून घेणार आहोत. थोडं थोडं करत हे पाणी घालायचं आहे. इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, हे तुमच्या पिठावरती डिपेंड करणार आहे. सो टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे. अजिबात ही रेसिपी बिघडत नाही. जर तुमचं या पिठामध्ये पाणी जास्त झालं तरीही रेसिपी तुमची बिघडणार नाही आहे. सो तुम्ही फ्री होऊन ही रेसिपी बनवू शकता. अशा प्रकारे फक्त थोडं थोडं करत यामध्ये अंदाज घेत आपल्याला पाणी घालायचं आहे. इथे मी या छोट्या वाटीने 3 वाटी पाणी घेतलेलं आहे. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं पीठ घट्ट झालेलं आहे तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालवू शकता. आणि हे पीठ मळताना आपल्याला अजिबात गाठी यामध्ये होऊन द्यायच्या नाही आहेत. आणि हे पीठ जेव्हा तुम्ही मळताना यामध्ये गाठी बिलकुल नाहीत राहिल्या पाहिजे. अशा प्रकारे सॉफ्ट असं पीठ आपल्याला, हे पीठ नाही आणि एकदम घट्टही नाही, चमच्यावरून ते घसरत नाही, अशा प्रकारे तुम्हाला या पिठाची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे. अशा प्रकारची तुम्हाला पिठाची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे. जरी तुमचं पीठ पातळ झालं असेल तर तुम्ही थोडंसं त्यामध्ये गव्हाचं पीठ किंवा मैदासुद्धा ॲड करू शकता. इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तुम्ही तो घेऊ शकता. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. जर तुम्हाला बटर आवडत असेल तर तुम्ही बटरसुद्धा यूज करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा हा पॅन आपल्याला गरम करून घ्यायचा आहे तेल घातल्यानंतर. आणि थोडंसं अशा प्रकारे ते तुम्ही चमच्याच्या मदतीने स्प्रेड करू शकता तेल, किंवा असंच पॅन थोडासा असं हलवून तुम्ही स्प्रेड करू शकता. आणि जे आता आपण बॅटर तयार केलेलं आहे गव्हाच्या पिठाचं आणि मैद्याचं, ते अशा प्रकारे सर्कलच्या शेपमध्ये गोलाकार आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. जसं तुम्हाला आवडत असेल पातळ जाड तसं तुम्ही तुमच्या इच्छेनुसार हे पसरवून घ्यायचं आहे. आणि मीडियम आचेवरती आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पीठ कच्चं राहणार नाही. अशा प्रकारे पहिल्यांदा हे शिजवून घ्यायचं. आता याच्यानंतर आपण जो बटाट्याची भाजी तयार केलेली आहे ती अशा प्रकारे हाताच्या मदतीने तुम्हाला पसरवून घ्यायची आहे. पातळ अशी पसरवायची आहे. जर तुम्हाला जास्त बटाटा आवडत असेल तर तुम्ही जास्त जाडसर असा थर बटाट्याचा दिला तरीही चालेल. इथे ही जी प्रोसिजर आहे बटाटा लावण्याची, ही करताना तुम्ही गॅससुद्धा बंद करू शकता, जेणेकरून तुमच्या हाताला भाजणार नाही. आणि बटाटा भरून झाल्यानंतर परत तुम्ही गॅस चालू करू शकता. त्याच्यानंतर परत याच्या वरतून आपल्याला पीठ असं गोलाकार असं पसरवायचं आहे. जेवढी तुमची खालची लातिंबी आहे तेवढ्याच प्रमाणात ते पीठ वरचं पसरवून घ्यायचं आहे. आणि हा जो आलू पराठा आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जाडसर पातळसुद्धा बनवू शकता. जसं तुम्हाला खायला आवडतो तसा तुम्ही हा क्रिएट करू शकता. सो आता आपला वरचाही लेअर त्याचा तयार झालेला आहे. थोडंसं कडेने तेल सोडायचं आहे, जेणेकरून तो क्रिस्पी असा फ्राय होईल खालच्या बाजूने. सगळ्यात पहिल्यांदा हा आलू पराठा आपल्याला खालच्या बाजूने फ्राय करून घ्यायचा आहे, क्रिस्पी, कच्चा ठेवायचा नाही. पहिल्यांदा जो खालच्या बाजूने क्रिस्पी असा फ्राय झाल्यानंतरच आपल्याला तो पलटायचा आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, कडेने सुद्धा तो क्रिस्पी असा झालेला आहे. फक्त आता वरच्या बाजूचा आपला मधला पोर्शन शिल्लक आहे. अशा प्रकारे आता हा एका बाजूने क्रिस्पी फ्राय झालेला आहे. आता हा दुसऱ्या बाजूनेही फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही ते बटर किंवा तूप लावू शकता आणि फ्राय करून घेऊ शकता. आणि उलटण्याच्या मदतीने सुद्धा असा दाबत दाबत तुम्ही तो भाजू शकता, जेणेकरून
कुठल्याच बाजूने तो कच्चा राहणार नाही। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। हा आलू पराठा तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनला देऊ शकता, लंच किंवा डिनरमध्ये सुद्धा तुम्ही खाऊ शकता। इतके टेस्टी ही रेसिपी आहे आणि हा क्रिस्पी खूप लागतो। सो अशा प्रकारे ही नक्की घरी ट्राय करा। आता तुम्हाला दिसत असेल बघा, त्याचे दोन्ही लेयर छान असे सुट्टे होतात, वरचा आणि खालचा, आणि बटाट्याची भाजी सुद्धा छान आहे। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा। या रेसिपीमुळे तुमचं जेवण अगदी खूप छान होईल। ही रेसिपी करायला सोपी आहे। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे 1 कप बेसन घ्यायचं आहे सुरुवातीला। त्याच्यानंतर आपल्याला 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, जे तुम्ही घरात खाता ते। त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घ्यायची, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण पिठामध्ये ज्या गाठी असतात ते आपल्याला एकदम फोडून घ्यायचे आहे, जेणेकरून आपलं चटणी आणि मीठ छान असं मिक्स होईल। त्याच्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं आहे, 3 ते 4 चमचे, आणि हे अशा प्रकारे आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे मसाले टाकलेले आहेत ते या पिठाला लागले जातील। अशा प्रकारे ते हाताने मिक्स करायचं आहे, कारण हाताने मिक्स केल्यानंतर ते छान असे मसाले मिक्स होतात आपले। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आता हे आपले मसाले मिक्स करून झालेले आहेत। त्याच्यानंतर अर्धा कप आपल्याला बेसन घालायचं आहे आणि हे आता पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। एकदम कडक असं हे पीठ मळायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टही नाही, मीडियम असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे हे मी मळून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ थोडंसं आपल्याला हाताने परत एकदा मळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते छान असं एकजीव तयार होईल। सो अशा प्रकारे ते मळून घ्यायचं। जर तुमच्या हाताला चिकटत असेल तर तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता त्यापासून एक छोटासा गोळा तयार करायचा आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, जेवढी आपण पुरी लाटण्यासाठी गोळा घेतो तेवढा गोळा लाटणार आहात, त्याला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे पोळपाट असेल तर तुम्ही त्याला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पीठ आपलं चिकटणार नाही। सो अशा प्रकारे आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। जास्त पातळही नाही करायचं आणि जास्तही जाडही नाही करायचं, मीडियम असं हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे आता आपलं ही लाटून झालेलं आहे। बाकीच्या पिठाचं सुद्धा अशा प्रकारे आपण लाटून घेणार आहोत। तुम्हाला जो शेप हवा आहे तो तुम्ही घेऊ शकता। इथे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, हे साधं पाणी आहे। त्याच्यानंतर हे पाणी उकळल्यानंतर ह्या एक एक पुऱ्या आपण या पाण्यामध्ये सोडून घेणार आहोत। आता या पिठाच्या आपल्याला 3 पुऱ्या तयार झालेल्या आहेत। जर तुम्हाला जास्त रेसिपी बनवायची असेल तर तुम्ही जास्त पीठ घेतलं तरीही चालेल। सो अशा प्रकारे आता हे आपल्याला मीडियम गॅसवरती हे अशाच प्रकारे उकळवून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, आणि 3 ते 4 मिनिटांनंतर अशा प्रकारे या पुऱ्या अशा वरती फुलून येतात। याचाच अर्थ की आता हे शिजायला लागलेलं आहे आणि या पुऱ्या सुट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत। तुम्हाला दिसत असेल बघा, आता या पुऱ्या आपल्याला 5 ते 6 मिनिटे अजून शिजवून घ्यायचे आहे, जेणेकरून हे जे पीठ आहे बेसनचं ते छान असं शिजलं जाईल, कच्चं राहणार नाही। सो अशा प्रकारे आता आपण हे शिजवून घेणार आहोत। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, कारण ही रेसिपी तुम्ही केलीत ना तर खूप छान असं तुम्हाला जेवण जाईल। आता हे आपलं छान असं शिजवून झालेलं आहे। हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे एक मी बटाटा घेतलेला आहे, त्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता अशा प्रकारे त्या बटाट्याच्या आपल्याला छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत। इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक कांदा घालायचा आहे, जाडसर असा चिरलेला, तुम्ही बारीक सुद्धा चिरून घेऊ शकता। त्याच्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि इथे जर तुम्हाला आलं आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाही तर अवॉइड करू शकता। आणि एक आपल्याला जाडसर चिरलेला टोमॅटो घ्यायचा आहे आणि याच्यानंतर आता कोथिंबीर आपल्याला घालायची आहे। इथे तुम्ही पुदिना सुद्धा वापरू शकता जर तुम्हाला आवडत असेल। आता हे वाटण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला दिसत असेल बघा, त्या ज्या आपण पुऱ्या करून घेतल्या होत्या मी थंड करून घेतलेल्या आहे, छान तुम्ही फॅन खाली थंड करून घेऊ शकता। आणि आता त्याला अशा प्रकारे चाकूच्या मदतीने असे पहिल्यांदा उभे उभे काप करून घ्यायचे आहेत। तुम्हाला दिसत असेल बघा, छान असं आपलं हे पुरी शिजलेली आहे। त्याच्यानंतर
ज्याप्रमाणे आपण शंकरपाळ्याचा आकार करतो त्याचप्रमाणे आता हे आपल्याला चाकूने हे कापून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे शंकरपाळी करण्याचा जो चमचा असतो तो असेल तर तुम्ही त्याच्याने सुद्धा याचे असे काप करून घेऊ शकता। सो आपल्या जेवढ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत त्या सगळ्या पुऱ्यांचे आपण अशा भाजलेला आहे। असं जर तुम्ही खाल्लं तरी खूप छान याची टेस्ट लागते। त्याच्यानंतर इथे आपल्याला 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं आहे आणि या तेलामध्ये आता आपण जो मसाला बारीक करून घेतला होता, जे वाटण आपण केलं होतं ते आता या तेलामध्ये घालायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते छान असा मसाला आपला भाजला जाईल। ही रेसिपी नक्की घरी एकदा ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। आता 4 ते 5 मिनिटांनंतर असा मसाला आपला भाजून झालेला आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे, जेणेकरून खूप छान याची टेस्ट लागते। पावभाजीसारखी सेम पावभाजी खाल्ल्याचा फील येतो आपल्याला। सो आता हे सगळे मसाले आपले घालून झालेले आहेत आणि हे आता मिक्स करून घ्यायचे आहेत आणि 1 ते 2 मिनिटासाठी हे फ्राय करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे 2 कप यामध्ये पाणी ओतायचं आहे। 1 कप आपला ओतून झाला, हा दुसरा कप आपण ओतून घेतलेला आहे। आता ह्याला उकळी काढून घ्यायची आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, छान असं उकळायला लागलेलं आहे। त्याच्यानंतर जो बटाटा आपण कापला होता तो घालायचा आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी हे शिजवून घ्यायचं आहे। आता 10 मिनिटे झालेली आहेत। त्याच्यानंतर हे जे आपण बेसनचे काप करून घेतले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आता हे 5 ते 10 मिनिटासाठी मीडियम आचेवरती शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून याची टेस्ट छान अशी लागेल। याच्याबरोबर तुम्ही चपाती खाऊ शकता, भातसुद्धा खाऊ शकता। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा।